ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये अजूनही तणाव कायम आहे. या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन सर आहे. सर, तणाव अजूनही कायम आहे. पाकिस्तानच्या फायरिंगमध्ये काही पूंछमध्ये आपले भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हा पाकिस्तानचा भ्याडपणा आहे. तणाव तर असणार आहे, कारण आपण त्यांच्या हद्दीमध्ये जाऊन POK मधले आणि भावलपूरच्या एरियामध्ये आपण जवळपास 250च्या वर त्यांचे मुजाहिदीन मारलेले आहेत आणि जवळपास 300च्या वर 400च्या वर जखमी केलेले आहेत. तर हा एक फार मोठा धक्का त्यांना बसलेला आहे. आणि तिथलेही लोक विचारतात आहेत, जे काही फॉरेन मीडियावर त्यांचे फोटो येतात आहेत, की तिथे लोक आक्रोश करतात आहेत की भारताने असा हल्ला केला तर तुम्ही काय करत होतात. त्यामुळे पाकिस्तानला काही ना काहीतरी उत्तर द्यायलाच पाहिजे. अशी बातमी आलेली आहे की पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये आणीबाणी जाहीर झालेली आहे, म्हणजे इमर्जन्सी जाहीर झालेली आहे. तर तिथे जर इमर्जन्सी झाली असेल तर मग काही ना काही होईलच. आणि अर्थातच कुठलाही देश ज्याच्यावर हल्ला झाला तो उत्तर देणार यामध्ये काही शंकाच नाही आहे. त्यामुळे पाकिस्तान उत्तर देईल, ते उत्तर केव्हा मिळेल हे सांगता येत नाही. जसं आपण 15 दिवस लावले ते किती दिवस लावतात काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे तणाव हा जोपर्यंत फायनली सेटल होत नाही तोपर्यंत चालूच राहील आहे. जे सर्वसामान्य पूंछमध्ये जवळपास 15 नागरिकांचा मृत्यू झाला असं म्हणतात, ही हानी बद्दल काय सांग? असं आहे की पाकिस्ताननी याच्यानंतर आता सिव्हिल ठिकाणांवर हल्ले करणं सुरू केलेलं आहे. कारण त्याचं म्हणणं आहे की आपण भावलपूरमध्ये सिव्हिल ठिकाणांवर हल्ला केलेला आहे, पण आपण तो केलेला नाही आहे. पाकिस्ताननी कोणालाही याच्याबद्दल दाखवलेलं नाही आहे. तर याच्या बॉर्डर एरियामधल्या गावांवर यांचे आधी मशीन गनचे हल्ले व्हायचे, पण यावेळेला त्यांनी आर्टिलरीनी हल्ला केलेला आहे. जनरली पोस्टवर हल्ले झाले की त्याचा फॉलोआउट म्हणून सिव्हिल नागरिक काही ना काही शहीद व्हायचे त्यांचे आपल्या इथले. पण आता यावेळेला मात्र त्यांनी प्रत्यक्ष गावावरच हल्ला करून 15 लोक मारले आहेत. आता हे पुढे किती एस्केलेट होईल, कारण त्याला ही रिटॅलिएशन पाहिजे की भारतसुद्धा पाकिस्तानच्या सिव्हिल एरियावर हल्ला करेल. मग आम्ही सांगू की पहा, हे ऑपरेशन सिंदूरमध्ये आमचे सिव्हिल नागरिकही मारले गेले आहेत. पण तसं भारताने अजूनपर्यंत तरी केलेलं नाही आहे. आपला एक फौजी जवान आर्टिलरीचा आणि 15 नागरिक मारले गेले होते, पण त्यांना आमची श्रद्धांजली. पण तो एक युद्धाचा भाग आहे, त्याच्यामध्ये असं होतच राहणार जोपर्यंत हा तणाव संपत नाही. लाहोरमध्ये बॉम्बचा आवाज आल्याची चर्चा आहे आज, काय सांग? हा लाहोरचा बॉम्बचा आवाज जो आहे तो आपला नसणार. कदाचित जे TPPचे लोक आहेत, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान, आणि बलूच लिबरेशन आर्मीचे जे लोक आहेत, जे कराचीपर्यंत जाऊन करू शकतात ब्लास्ट, तिथल्या एअरबेसवर हल्ला करू शकतात. तर लाहोरमध्ये बॉम्बस्फोट करण्याला त्याला कोणीच रोखू शकत नाही. त्यामुळे कदाचित ही त्यांची कामगिरी असेल, आपले लोक तिथे जाण्याचा प्रश्नच येत नाही. शहबाज शरीफ यांनी धमकी दिलेली, पोकळ धमकी, की रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा आम्ही बदला घेऊ म्हणून. आता त्यांना ते म्हणावंच लागतं आहे, कारण त्यांची जनता त्यांच्यावर चिडलेली आहे. तिथे 2 गोष्टी झालेल्या आहेत. एकतर त्यांनी सगळे हक्क जे होते ऑपरेशनचे ते पाकिस्तान आर्मीला दिलेले आहेत, आणि पाकिस्तान आर्मी आता काय करते याच्यावर अवलंबून आहे की जनरल मुनीरला या ऑक्टोबरच्या नंतर एक्सटेन्शन मिळेल की नाही. त्यामुळे त्यांना आता याबद्दल तयार करणं आवश्यक आहे, आणि जगालाही दाखवणं आवश्यक आहे की पाकिस्तान हा एक स्ट्रॉंग माणूस आहे. इतक्या लोकांनी त्याला मदत केली आहे, चीननी मदत केली आहे, तुर्कीनी मदत केली आहे, अझरबैजाननी मदत केली आहे. त्यांनासुद्धा काहीतरी दाखवायला पाहिजे की आम्ही ॲक्शन घेतो आहोत. म्हणून हे असावं. जे तुम्ही म्हटलं ते अगदी बरोबर आहे, ही पोकळ धमकी आहे. थोडीशी ते ॲक्शन घेतील, पण त्याच्या पलीकडे पाकिस्तान काही नाही करू शकणार. सर, ऑपरेशन सिंदूरमध्ये जे पाकिस्तान दहशतवाद्यांचा खात्मा झाला, त्यांच्या अंत्ययात्रेला पाकिस्तानचे सैन्य त्या ठिकाणी होते, लष्कराचे जवान होते. पाकिस्तानमध्ये ठिकठिकाणी भारताच्या विरोधात निदर्शनं सुरू आहे. ते होणारच आहे, कारण ही तर नॅशनल सेंटिमेंट्स असतात. पण लष्कराचे जवान जेव्हा
तिथल्या दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेला किंवा जनाजाला येतात, याचा अर्थ असा की त्या लोकांना ट्रेनिंग देणारे हेच लोक आहेत. आणि लष्कर आणि मुजाहिदीन यांच्यामधला संबंध अतिशय घट्ट आहे आणि हे आता प्रूव्ह झालेलं आहे. याचा भारताने फायदा उचलायला पाहिजे इंटरनॅशनल फोरममध्ये मांडायकरता आहे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TVN मराठी, नागपूर.